नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री। आज आपण बघणार आहोत सकाळच्या डब्यासाठी लवकरात लवकर होणारी भाजी। तर इथे मी पातळ स्लाइसमध्ये वांगी कट करून घेतलेली आहे। इथे बघू शकता अगदी 10 मिनिटात होणारी भाजी आहे ही, आणि सकाळच्या गडबडीमध्ये आपण ही भाजी लवकरात लवकर बनवू शकतो। तर बनवायला सुरुवात करूया। तर वांग्याची सुकी भाजी इथे घेतलेला आहे मी आलं लसूणची पेस्ट, जी जाडसर कुटून घेतलेली आहे। कढईमध्ये घातलेला आहे 2 चमचे तेल, त्यामध्ये घालायचं आहे जिरं। छान तेल आपलं गरम झालेलं आहे, अर्धा चमच घालूया जिरं। त्यानंतर यामध्ये घालायची आहे आलं लसूणची पेस्ट। आलं लसूण छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये लगेच आपल्याला वांगी घालायची आहे। सकाळच्या टिफिनसाठी लवकरात लवकर होणारी भाजी आहे आणि सुकी आहे, परत घाई गडबडीच्या वेळेला कमी वेळेमध्ये होणारी भाजी आहे। तर लसूण छान फ्राय झालेला आहे। या स्टेजवर आपण यामध्ये घालूया वांगी आणि 2 मिनिटं छान परतून घ्यायची आहे। तर वांगी घातल्यानंतर मी छान असं 2 मिनिटं परतून घेतलेलं आहे। यानंतर यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत, तर ते बघणार आहोत। तर सर्वप्रथम घालणार आहोत चवीनुसार मीठ। तर मी अर्धा चमच चवीनुसार मीठ घालत आहे। त्याचबरोबर हळदी पावडर घालायची आहे। तर त्यानंतर घालायचं आहे मिरची पावडर। तर तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। धने पावडर, जे पण तुमच्याकडे सुके मसाले आहेत ते तुम्ही यामध्ये वापरू शकता, आणि कांदा लसूण मसाला। त्यानंतर यामध्ये घालायचा आहे गरम मसाला, अर्धा चमच गरम मसाला घालते आणि छान असं परतून घ्यायचं आहे। तर 1 मिनिट छान मी याला परतून घेते, म्हणजे जेणेकरून याला सर्व सुके मसाले लागल्या जातील। तर परतून घेऊया। तर इथं बघू शकता याचा रंग खूप छान आलेला आहे। 1 मिनिट छान मी ही वांगी परतून घेतलेली आहे। तर या स्टेजवर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अगदी अर्धा कप पाणी। अर्धा कपापेक्षाही कमी पाणी यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून ही भाजी वाफेवर छान अशी शिजून येईल। शिजण्यासाठी फक्त आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे। तर अतिशय छान अशी ही सुकी वांग्याची भाजी तयार होते, आणि सकाळच्या गडबडीमध्ये ही भाजी आपण लवकरात लवकर बनवू शकतो। वेळ फक्त 10 मिनिटे लागतात ही भाजी बनवण्यासाठी। तर यावर आपण झाकून ठेवणार आहोत आणि छान वाफेवर ही भाजी मंद गॅसवर शिजून घेणार आहोत। तर इथं बघू शकता, तर झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं ही भाजी मंद गॅसवर छान शिजून घेणार आहोत, 5 ते 7 मिनिटं। तर आपली पूर्ण 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत, आणि मी जरी आपण मंद गॅसवर हे शिजवत असलो तरी पण अधूनमधून याला फिरवून द्यायचं आहे आपल्याला। तर इथं बघू शकता अतिशय छान अशी आपली 10 मिनिटात मी भाजी तयार झालेली आहे। तर सुक्कं वांग असं रेडी झालेलं आहे। तर अति मऊ असं हे वांग शिजलं गेलेलं आहे, आणि याचा कलर टेक्स्चर बघू शकता, आणि चवीला हे अप्रतिम भाजी लागते। तर एक वेळेस ही भाजी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की सुक्या वांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटलेली आहे ते। आणि एक वेळेस अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा। सकाळच्या काही गडबडीत ही भाजी लवकरात लवकर होते आणि चवीलाही अप्रतिम लागते। तर रेडी झालेली आहे आपली सुकी वांग्याची भाजी। तर सर्व करून घेणार आहोत। तर रेडी झालेली आपली सुकी वांग्याची भाजी। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद। आणि थोडीशी मी वरतून कोथिंबीर घातलेली आहे, आवडत असल्यास घाला किंवा नाही घातली तरीही चालेल। चव